हेलो नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये आणि विकेंडच्या वारमध्ये तुमचं मनापासून आणि पुन्हा एकदा स्वागत आहे. सगळ्यात आधी तर मी तुम्हाला काल व्हिडिओच्या शेवटी, पॉडकास्टच्या शेवटी म्हणाली होती की मी एक अनाउन्समेंट म्हणजे एक मला तुमच्याबरोबर शेअर करायचं आहे. सो ते मी पहिल्या आधी सांगते आणि मग नंतर आपण आपल्या पॉडकास्टला सुरू करूया. तर असं आहे की मी ट्रॅव्हल करते आहे आता नेक्स्ट 4-5 डेज आहे. एक गेट टुगेदर आहे, त्यासाठी मुंबईला नाही येत आहे. आता ज्यांना विश्वास ठेवायचा आहे, म्हणजे तुमच्यासाठी नाही, तुम्हाला तर माझ्यावर विश्वास आहे मला माहिती आहे, बट जे कोण आहेत टपलेले त्यांना आता काय कुठून काही सोर्सेस लावायचे आहेत ते लावा आणि काय ते. पण मी मुंबईला येत नाही आहे, पण मी ट्रॅव्हल करते आणि काही कामं आहेत त्याच्यामध्ये मी बिझी असेन मे बी. सो ह्या वेळेला मला माहिती नाही की मला, आणि ते एकदम शॉर्ट टाईमसाठी आहे, तर मला बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये वाइंड अप पण करायच्या आहेत. सो पॉडकास्ट कसे येतील आणि कसं काय फिगर आउट करायचं आहे ते मला काही माहिती नाही आहे, कारण मला स्वतःला माहिती नाही आहे की कसा दिवस जाणार आहे माझा किंवा काय कसं असणार आहे, कारण मी ऑफिस ट्रिपवर चालली आहे. तर त्यामुळे पण मी ट्राय करेन. मोस्टली रेग्युलर आपले हे दोन जण आहेत, तर ह्या दोघांवर पटापट पॉडकास्ट करण्याची, ॲटलिस्ट या बाबतीत तरी एकदम अपडेटेड राहण्याचा मी प्रयत्न करेन. अगेन गॅरंटी नाही देऊ शकत ह्या वेळेला, आय एम सो सॉरी, कारण खरंच मला पण नाही माहिती आहे. बट आपण काही ना काहीतरी ॲक्टिव्हिटी करत राहू कम्युनिटी थ्रू इंस्टाग्रामवर, असं काही ना काहीतरी गेम्स किंवा तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये आणि अपडेटेड राहण्याचा मी प्रयत्न करेन. सो लेट्स सी हाऊ इट गोज. फक्त तुम्हाला ते सांगायचं होतं. नाहीतर ट्राय करेन, अगदीच मला जर जमलं ना तर मग मी एकेका व्हिडिओवरती पटकन शॉर्ट पॉडकास्ट वगैरे असं काहीतरी जसं जमेल तसं टाकेन. तर हे 4-5 दिवस पुढचे मला थोडंसं सांभाळून घ्या. तुम्ही घ्यालच, मला गॅरंटी आहे. तर ते सांगायचं होतं. चला तर मग सुरू करूया आजच्या पॉडकास्टला, जे असणार आहे आगाऊ धन्नो राणी बडी सयानी, हो नाही था हो नाही था हो नाही था, कर्मा इज बॅक. आले मोठी हट पागलबाई येडीबाई. काय ग, तुझा घसा सुकतो का? म्हणजे व्हिडिओ स्टार्ट करतानाच असं सारखं मिटक्या मारतेस आणि काय असं घशाला कोरड पडली आहे, असं काहीतरी थुकी गिळत असते, साचवत असते आणि इतके उसासे सोडते, इतक्या धापा टाकते. जरा रिलॅक्स व्हावं माणसांनी. काय एवढं काय भरून येतं तुला? जरा रिलॅक्स व्हायचं. तर काय जिना चढून आली आहे, ठीक आहे, तुझं वय झालं आहे, आता नाही होत. त्यात आता काय ते आता नव्हेच ते काय नव्हेच ते म्हणून ते घर बांधलं वर खाली करायला, म्हणजे जिन्यावरून वर खाली करायला, तर तुला धाप लागते. तर जरा वरती आल्यावर जरा शांत व्हायचं, थोडं रिलॅक्स व्हायचं, नंतर व्हिडिओ स्टार्ट करायचे. एवढी घाई कशाला? घाई कर, नाही तर काय पण कर, पण ते दिसायला वाईट दिसतं पण, आणि आम्हाला ऐकायला पण खूप त्रास होतो आणि घाण वाटते ते तोंडाची मचपच, आणि हे तुझं दम काढत असते, कसले आवाज काढते. शी, याच्या पुढे लक्षात ठेव जरा व्यवस्थित. जरा ना कसं आता इतकी वर्ष करते, पण जरा पण काय म्हणून मला अपग्रेड व्हायला आवडतं. अपग्रेड काय तुला ना कसलं, म्हणजे काय माहिती कुठलं काय स्क्रॅचपासून सुरू करायचं, अजून काय तुझा अपग्रेडचा यू पण नाही, तिथपर्यंत पण नाही पोचली तू येडीबाई. ग बस. चला म्हणे तुम्हाला एसटीचा प्रवास करवते. एसटी, अगं आम्हाला एसटीचा प्रवास आम्ही केला आहे. एसटीचा कसा असतो प्रवास? एसटी आता ह्यासाठी आहे ना, कुठली बोली भाषा आणि कुठलं काही शिकायचं आणि काय बोली भाषेचा टच वगैरे, ही अशुद्धच भाषा आहे ग मावसाड. अशुद्ध आहेस तू, अडाणटोट आहेस, अडाणटट्टू आहेस, एक नंबरची. कुठून मी तेच म्हणते ना, कुठून सुरुवात करशील? जर्मन शिकायला चालली आहे मोठी, ChatGPTवरचं वाचून दाखवते भडा 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 भडा. आणि त्या आब्बाजीला तुझ्या आत्याचं आणि कोणाचं काही कौतिक नाही ग बाई, ते स्वतःच्याच ह्याच्यात आहे. तसं तू स्वतःचंच काहीतरी फिरण्यामध्ये मगन आहेस ना, स्वतःचंच काय ना काहीतरी चाललेलं असतं तुझं. आज इथे जायचं आहे, उद्या तिथे उंडारायला जायचं आहे, परवा तिने बोलवलं आहे, तेरवा त्याने बोलवलं आहे. तसं ते पण आता आपला प्रोग्राम ठरवतात. ही म्हणे सांगते आत्याने बोलवलं आहे मंगळवारी जेवायला. आता काय ते संपत आलं आहे ना, आता श्रावण सुरू होणार आहे ना, ते संपत आलं आहे ना. काय ते आषाढ महिना संपत आला आहे. काय बोलायला पण नाही येत हिला. नाही ChatGPT शिवाय जरा पण काही एकही शब्द
नीट व्यवस्थित उच्चारू शकत नाही की बोलू शकत नाही. आता काय त्या आत्याचं काय खरं नाही. ही आपली आहे, आपली अब्बाजीची हाऊसमौज पूर्ण करायला आत्याला झुंपणार वाटतं. आणि त्या अब्बाजींना पण काय नाही, ते आपलं चाललंय. ते म्हणतात की मी जातो, इकडे जातो, मला तिकडे जायचं आहे, मला हे काम आहे, मला सही करायला जायचं आहे. त्यांना कशाला इंटरेस्ट असेल हिच्या नातेवाईकांमध्ये. आणि एवढी ती बाई वगैरे ठेवली आहे तर तिच्याकडनं करून घे ना. आणि तू कसलं काय काय सोडायला चालली आहे? ते अब्बाजीचं तर राहू दे, पण तुझं काय? तू कसलं काय कुठला उपास धरायला आता सोडायला चालली असती? तू तर खातच नाहीस ना नॉनव्हेज. आणि आता तर म्हणे की जे खाते ते पण सोडणार आहे. मग कशाला उगाचच डबल काम लावायला दुसऱ्यांना? गप घरात राहा आणि त्या अब्बाजी पुरतं पार्सल आण आणि त्यांना खाऊ दे. चालली आपली मटकत मटकत फुकटी. यासाठी म्हणजे हिचं ना असं की ही एकदा कोणाला काहीतरी बोलवेल, त्याच्यावर एवढं छापेल आणि ही 10 वेळा जाईल त्यांच्याकडे गिळायला, म्हणून बोलवते. कोणी बोलायला नको ना. आता हे पुढचं हिला माहिती असणार, पुढचं आता आपल्याला जायचंय म्हणून फिट्टूस करायचं. तरी बरं त्या दिवशी संध्याकाळी हिने बोलवलेलं, सकाळी तरी आत्याच्याच घरचं खाल्लं होतं चच्चूने आणि अब्बाने. कपडे बघा बाई, काय नव्याच ते कोरियनच, मोठी चोरियन काय करून गेली फोडावाली चोरियन. ती चोरियन ब्युटी तरी असतात ग, ब्युटिफुल असते एकदम, ग्लास स्किन. तुझं काय आहे तेलकटी चोरियन? कपडे घातले म्हणून काय नाही, तो फोडा बघ आलाय तिकडे वरती अप्पर चिकच्या इकडे. असं कसं वाटतंय ते शी. आणि म्हणे की लोकांना काय सांगते की आतून स्वच्छ असायला लागतं, आतून स्वच्छ. नुसतं तुम्ही किती प्रोडक्ट वापरा काय होतं नाही, ते स्वतःला सांग. म्हणजे तू आतून घाण आहे, आतून बाहेरून तू तर सगळीकडनंच घाण आहे. तुला किती असं मला वाटतं असं पाईप लावून असं मशीन टाकून असं गडगड 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 करून तुझी सगळी घाण बाहेर काढायला लागेल, तेव्हा जाऊन काहीतरी तुझं होईल तर होईल. ते पण नाही साचलेली, कारण ती मेंदूत साचली आहे ना घाण तुझ्या. मग कसं होणार तुझं? एक फोडा गेला की दुसरा येतो, दुसरा गेला की तिसरा येतो. फोडेश्वरी साम्राज्यम. आणि ही काय चिन्या सोशल वर्करची बहीण म्हणून शोभायला नको म्हणून हे करते काय? सगळीकडे जाताना रस्त्याचे काय कंडिशन्स दाखवते. बघा असे रस्ते आणि इथे हे झालंय आणि पूल वाहून गेलाय, मग असं झालंय, मग तसं झालंय, मग इथे चौकात असंच असतं, मग इकडे असं ट्रॅफिक होतं आणि इथे हे करायला पाहिजे, हे कधीचं काम चाललंय, हे रस्त्याचा. आली नाही तिकडे तर हिचं चालू झालं आपलं. हिला असं वाटतं की बापरे, इंग्लोजात आणि त्या केपीमध्ये आणि त्या पोवाडात ही कुठे बाहेर आली की लोक हिच्या अंगावर तुटूनच पडतील, पण ती वेगळ्या कारणासाठी. तू जे विचार करतेस ना तशातलं काय नाही बाबा. त्यामुळे खूप काहीतरी मोठी आणि मला सगळे ओळखतात, किती गो बाई मी हुशार, किती गो बाई मी हुशार. असं काही नाही आहे. कोणी तुला ओळखत पण नाही, आणि ओळखलं ना तरी तुला कोणी ओळख दाखवणार पण नाही. इतकी टुक्कारबाई आहेस तू. काय ते अवतार करून जाते आणि काय ते मास्क आणि काय ते झाकते स्वतःला की बापरे की कोणी मला ओळखलं तर हाणतील ना, म्हणून असेल. ही स्वतःला चांगलीच ओळखू नये. नाहीतर विचार करा, हिला कोणी एक जण पण हिला कोणी विचारत नाही. मोठी आली त्या भैरूला पण म्हणत होती की तुझे टीचर बघतात ना माझे व्हिडिओ. त्याने तर तिथेच सांगितलं, नाही तो नसेल बघितला त्यांच्यानी तो व्हिडिओ नसेल बघितला. अरे त्यांना काय कामधंदे नाही काय तुझे व्हिडिओ बघत बसायला? तुझे बघतात की नाही माहिती नाही, पण माझे बघत असतील, माझे ऐकत असतील पॉडकास्ट आणि इतके चवीनं ऐकत असतील ना, त्यांना पण मज्जा येत असेल. अच्छा, तर ही आहे का या भैरूच्या आईची असलियत. कारण जहा तू वहा मैं. त्यामुळे ना तू हाच विचार कर की ते तुझे व्हिडिओ बघत नसतील तरच चांगलं आहे बाबा. कारण तुझा व्हिडिओ बघत असणार म्हणजे त्याच्या खालोखाल रेकमेंडेशनमध्ये मी आलीच म्हणून समज. म्हणजे त्यांना दोन्ही बाजू माहिती असणार. मज्जा ना मंडळी, मज्जाच मज्जा आहे की नाही? आणि मी इतकी हसते का तर तुम्हाला मी नंतर सांगेन. आज एक खूप चांगला किस्सा झाला आणि तो मी तुमच्याबरोबर नंतर व्हिडिओच्या शेवटी शेअर करेन. तुम्ही पण हसणार आहे मंडळी. तो किस्सा ऐकून एकदम भारी आहे. तिचा एकदम फ्लॉप होता, एकदम बकवास होता, पण मी तुम्हाला जो किस्सा सांगणार आहे ना तो एकदम भारी असणार आहे. एकदम मजा येणार खरंच. तुम्हाला कळणार की मी का हसते ते. आणि भैरूला काय शेव्या बनवायला शिकवल्या आणि भैरू काहीतरी सांगतोय. भैरू पण एक जात एकदम बरोबर आयशीवरच गेला आहे. मोठा आला म्हणून ड्रायफ्रूट मीच आणले होते, ड्रायफ्रूट. मग मला असं म्हणायचं आहे की मीच आणले होते, जास्त मीच आणले होते. हो का? मोठा फंबानेचाच लेख तू. दिवशी खा गपचूप.
आला मोठा ड्रायफ्रूटवाला. अरे तुझ्या आयशीने उद्योगधंदा केला ना, म्हणून इथे यूट्यूबवर बाजार बसवला, म्हणून ड्रायफ्रूट तुला खायला तरी मिळाले, तोंडाला लागले तुझ्या, आणि आज घेऊन जातोयस. नाहीतर तुला ड्रायफ्रूटमधला काय फक्त ड्रायच राहिला असतास, आणि फ्रूट काय नसतं मिळालं तुला, फूड बोलले असते. आला मोठा. आणि जसं काय असं दाखवतो की बापरे हाच कोणतरी मोठा बाजीराव गेलाय त्या शाळेमध्ये आणि बाकी सगळे गरीबच. अरे तू कुठून आलायस ते विचार कर. मुंबईतनं जरी आला असलास ना तरी मुंबईची रियालिटी, मुंबईला तू कुठे होता, काय होता, कसा होतास, ते सगळं माहिती आहे का त्या मुलांना? माहितीच असेल. तर स्वतःला आधी चेक कर दुसऱ्यांना बोलण्यापेक्षा. आणि नको नेऊस, तुझ्या ड्रायफ्रूटने कोणाचं काय अडत नाही आहे फालतू. काय म्हणजे ना, कसे मुलांना कसं घडवतात असं सांगायचं ना. मोठेपणा दाखवायला ते ठेवते पण, आणि व्हिडिओमध्ये सांगायचं असं नाही बोलायचं. आणलं असेल दुसऱ्यांनी, दुसरं काहीतरी आणलं असेल. हा मोठा ड्रायफ्रूट घेऊन गेला. ड्रायफ्रूट शिवाय आवडते आम्हाला खीर. जा, नको तुझे ड्रायफ्रूट. आला मोठा भैरू. आणि काय ते आमच्या इथला प्रकार आहे आणि आमच्या इथलं स्पेशालिटी आहे. कसलं काय स्पेशालिटी यार? काय आमच्या कोकणात तर कधीच पासून आहे ते. आम्ही मोदक मस्त आहे, मोदकाला काही तोडच नाही. हे काय मोदकाची पारी करायची आणि बुर्जी घालून खायची, याच्यात काय स्पेशालिटी आहे? कसलं म्हणजे ही तुमची स्पेशालिटी आहे तर बापरे, म्हणजे काय रिचनेसच नाही आहे. कुठल्या गरीब गावातले आहेत काय माहिती आहे लोक. पोवाडवाशी पाणी नाही म्हणून कोण मुली देत नाही यांच्या गावातल्या मुलांना, आणि बरंच काय काय कारण आहेत. कसल्याच सोयी सुविधा नाही. म्हणजे खरंच, म्हणजे पहिले मला असं वाटायचं की जे दुष्काळग्रस्त गाव आहेत ना, तर त्यांच्या इथे काहीतरी असं म्हणजे प्रॉब्लेम आहे, पण त्यांचा तर जेन्युइन प्रॉब्लेम आहे. आणि त्यातनं पण त्यांनी मार्ग काढले आहेत आणि काय तरी चांगलं चुंगलं करून त्यातल्या त्यात खातात. पण ह्यांचं काय मोठं आमचं गाव आणि एवढं हे चांगलं आहे आणि इतकं सुंदर आहे आणि हा पट्टा असा आहे आणि तसं आहे. काय आहे त्या पट्ट्यात? आम्ही जे बघतो त्याच्यावरून आणि जे दिसतं ते एकूणच सगळा आनंदच आहे. खाण्यापिण्यावरनं पण कळतंय माणसांच्या. नाहीतर मला असं वाटतं की हिच्यावरून आपण नको ना जज करायला, कारण हे आहेतच तसले. हे एकमेव म्हणजे आजूबाजूची घरं वगैरे पण बघा ना, बाकी ते जिरू पिरूचं पण कसं सगळं व्यवस्थित आहे ना. हेच आहेत तसले, ह्यांनाच काय पचत नाही आणि ह्यांचंच काय होत नाही. हे आपले राहत आहेत, आता करणार उद्या करणार, आज हे गळतंय उद्या ते गळतंय, आणि मला हिरवा कलर आवडत नाही आणि घराला हिरवा कलरच मारून ठेवलाय मोठी आली. अगं खा, आम्हाला नको तुझी स्पेशालिटी. तिथे पोरगं ड्रायफ्रूटच्या बाता मारते आणि इथेही स्पेशालिटी म्हणून तांदळाच्या उकडीमध्ये बुर्जी भरून खाते. आणि मी काही ना काहीतरी असे एक्झाम्पल्स देत असते ना, असं सांगत असते ना की आम्ही लहानाचे मोठे असे झालो वगैरे. आता मी लास्ट टाईम असं सांगितलं होतं, असं बऱ्याच वेळेला बऱ्याच इन्स्टन्सेसला मी सांगते शेजाऱ्यांबद्दल, माझ्या लहानपणीच्या आठवणी शेअर करते. तर ही पण उगाचच काय तर म्हणे की त्या शेजाऱ्यांकडे यांच्याकडेच आम्ही लहानाचे मोठे झालो, तेच ते हे मास्तरजी, यांना आम्ही मास्तरजीच म्हणतो, यांचं घरातच आम्ही लहानाचे मोठे झालो. का? कुठे जायची चिटाई धिटाईगिरी करायला? हां, चिटाईच्या धिटाई म्हणून तुम्ही एवढे असे उंडारणारे पैदा झाले का? तुम्हाला घर नव्हतं का, दार नव्हतं की काय होतं? अशीच उंडारायची म्हणून मग पप्पांनी घरी बसवली वाटतं, आणि तेच झोंबलं, अत्याचार झाले चिटाईवर मोठे. म्हणजे कोणाचं काय, कोण काहीतरी सांगतं. अरे त्यांची माझं सगळं स्टोरी वेगळी आहे मावसाड. तुला माझ्या नखाची पण सर नाही, समजलीस का? उगाचच काहीतरी मॅच करायला जाऊ नको, उलटी तोंडावर पडशील. खोट्या स्टोऱ्या बनवत असते आपली. म्हणजे ठीक आहे, आमचे शेजारी होते, आम्ही त्यांच्या अंगणामध्ये किंवा असं त्यांच्या मुलांच्या बरोबरीने आणि असं खेळत वगैरे मोठे झालो, आमचे इथं संबंध चांगले होते पर्यंत ठीक आहे. आम्ही त्यांच्याच घरात लहानाचे मोठे झालो, हे जरा अति होतंय. भैरू इंग्लिश मिडियमला थोडंसं जास्तच इंग्लिश झालंय वाटतं, कारण कस्टर्ड पावडर घातली म्हणे, आणि हिला पण काय दात काढते, हिला पण काय माहिती नाही, कळूसच नाही की काय बोलतोय नेमका. बहुतेक त्याला काहीतरी ते मावा, खोया, खवा ते म्हणायचं असेल, पण त्याच्यात तिला काय त्याला इंग्लिश शब्द माहिती नसेल, तर माव्याला कस्टर्ड पावडर म्हणतो. कस्टर्ड पावडर काहीतरी नवीनच शिकलंय बोलायला. म्हणजे ते नक्की कस्टर्ड होतं, शेवया कस्टर्ड होतं, खीर होतं का काय होतं, नेमकं काय होतं? तुझ्या आईने इन्व्हेंट केलाय, जसं सोफा इन्व्हेंट करत होती त्या दिवशी, तसं ती काय इन्व्हेंट करत असते.
सोफा कस्टमाइज करून घ्यायचा होता असं म्हणायचं होतं. ती इन्व्हेंट करत होती ही. आणि हिने अजून एक काय इन्व्हेंट केलं होतं, हे कस्टर्ड ॲप्पल म्हणजे ॲप्पलच्या कस्टर्डला कस्टर्ड ॲप्पल म्हणतात. तुमच्यामध्ये सीताफळला बोलत असाल, पण प्रत्येकाची भाषा आणि प्रत्येकाचं जे जिथे ते त्यांचा जो आजूबाजूचा परिसर त्याप्रमाणे मैलावर भाषा बदलते. त्यामुळे बदललेल्या भाषेनुसार तिकडची लोकल इंग्लिश पण वेगळी असते. म्हणून माव्याला कस्टर्ड पावडर म्हणतात त्यांच्या इंग्लिशमध्ये भैरूच्या शाळेत. आणि मावसाडच्या शाळेमध्ये त्यांना सांगितलं होतं कस्टर्ड ॲप्पल म्हणजे ॲप्पलचं कस्टर्ड, सीताफळ नाही. सीताफळ म्हणजे सीताफ्रूट ते सीताफ्रूट असतं. आणि कस्टर्ड ॲप्पल इज ॲप्पल कस्टर्ड. दॅट इज दॅट मंडळी. आपण सगळे चुकीचे आहे. फक्त एकच बाई हुशार आहे. किती ग बाई ती हुशार, किती ग बाई ती तुकार. हट हुर्र येडे बाई. चला मंडळी, स्टोरी टाईम. चला सुरू करूया. किती ते रंगवायचं आधीचं, म्हणजे सगळं मी घरातून निघालेपासून ते असं स्टोरी असं काहीतरी व्हिडिओ लेंथ वाढवायचं म्हणून असं काहीतरी. मग मी घरातून निघाले आणि मग तिथून मग आमच्या इथे रिक्षा मिळत नाही, म्हणजे आत असतात, पण मी बाहेर राहते ना. मला वेशी बाहेर काढली आहे सगळीकडे. म्हणजे ये गलिया ये चौबारा या आना ना दोबारा, अब तुम तो भय परदेसी, अब तेरा या कोई नाही, बिलकुल भी नाही, चल निकल लौडियान, असं करून मला म्हणजे ही तिची स्टोरी आहे. बाहेर काढल्या ना म्हणून ती वेशी बाहेर राहते. तर आतमध्ये असतात रिक्षा वगैरे. पण कसं मुंबई पुणे वगैरे त्या बाजूला कसं इझिली असं नाक्यावर वगैरे लगेचच तुम्हाला मिळून जातात. पण ही सिटी आहे ना, ही सिटी आहे त्यामुळे इकडे सिटी आहे, नगरपालिका आहे म्हणजे ही सिटी आहे. पण रिक्षा नाही, म्हणजे हे आतमध्ये असतात, बाहेर नाही येत ते. तर थोडं चालत जायला लागतं, सिटी आहे त्यामुळे. कारण सिटी म्हणजे मला बाहेर काढलं आहे, पण मला चालत जायला आवडतं, मला चालायला आवडतं ना. म्हणजे थोडं बघायला मिळतं हिरवळ, आणि कुठे काय म्हणजे कुठल्या हिरवळीत काय आपण अजून गारगार होऊ शकतो असं सगळं अंदाज येतो आणि खूप गारगार वाटायला. तर मी चालते, कारण मला ते मुंबईमध्ये एवढं नाही मिळायचं करायला उद्योगधंदे. पण आता इथे मला रान मोकळं आहे म्हणून मला रानातनं चालायला आवडतं. म्हणून मी थोडं बाहेर घर घेतलं आहे की मला थोडं मोकळं आवडतं ना. मोकळं ढाकळं आवडतं, मोकळं व्हायला आवडतं, एकदम रिकामी व्हायला आवडतं. कारण जास्त गरमी झाली की माझ्या तोंडावरती फोडे येतात. म्हणून मी बाहेर घर घेतले. पण ही सिटी आहे. तर मुंबई पुणे आहे काय, पण ही सिटी आहे. मला ते नाही माहिती काय आहे, पण जिथे मी राहते ते सिटी आहे. मग तिथून मी निघाली आणि मग बाहेर मला एक रिक्षा भेटली आणि मग ती रिक्षा करून मी स्टँडवर गेली. आणि सांगायचा मुद्दा हा की दुसऱ्याला कसं असतं ना, की दुसऱ्याला आपण दुःख दिलं तर त्यांना आपण विनाकारण असं शिव्या श्राप असं काय दिलं ना, तर मग ते आपल्यावरती फिरून येतच. त्याला कर्मा म्हणतात. आणि मी कर्माला खूप घाबरते. पण मी असं सगळ्यांशी भांडत असते कचा. आणि मला जे करायचं ते मी करते. मला फसवायचं म्हणजे मी फसवतेच. किती फसवायचं ते मी फसवणारच. मी काही सुधारणार नाही. मला जे पाहिजे ते मी करते. पण मी कर्माला खूप घाबरते. आणि असं आडून असं खूप धंदे करते, खूप उद्योग करते. आणि ते त्या दिवशी तुम्ही ऐकलंच ना, म्हणजे घोडेबेडे काय, गाढवं बिडवं काय लावायची ती लावते आणि स्वतःची पण लावून घेते. पण मी कर्माला घाबरते. आणि कर्माला घाबरायचं असतं असं मी तुम्हाला पण सांगते. आणि मग मी तिथून तिथे गेली आणि मग ST स्टँडला गेली. आणि तिथे ना खूप गर्दी. आणि ना असं एक बाई अशी उतरत होती. आणि ती अशी एक म्हातारी बाई होती. तिची कोण होती, मुलगी होती का सून होती, कोण होते माहिती नाही. पण ती बाई एकदम ती वयस्कर बाई होती. आणि तिच्याबरोबर जी होती ना, ती थोडीशी अशी एकदम हे झालेली होती. थोडं म्हणजे काय होतं, तिला काहीतरी प्रॉब्लेम होता. आणि सगळे लोक तिथे उभे होते. तर कोणी काय पुढे जाऊसच नाही. तर मी त्यांना असं बाजूला केलं
आणि बाजूला गेला आणि मी गर्दीत घुसले आणि तिला ना मी हात दिला आणि मग मी तिला हात देऊन असं खाली उतरवलं आणि थोडं असं पुढे घेऊन गेले आणि हँडओव्हर केलं. हँडओव्हर कोणाला हँडओव्हर केलं तू? कोणाला तरी दुसऱ्याच्याच हातात हात देऊन टाकला की काय तिचा? बरं असं. पण ह्यावरून काय सिद्ध होतं की बाबा कोणी तिकडे काही मदत वगैरे करणारे काही कामाला येणारे लोक नाही आहेत, एकदम बेकार लोक आहेत म्हणजे तिकडची. आता कोणाला काय प्रॉब्लेम असेल, कोणाला जर वाईट वाटत असेल किंवा कोणाला जर असं असं का बोलते, असं नाही आमच्या इथली लोक चांगली आहे हे ते, तर ते मला नका बोलू, तिला बोला. कारण तिने असं चित्र तयार केलं आहे, तिने असं सांगितलं आहे आणि हिला नेहमी अशा स्टोरी काय ना काहीतरी बनवायचं खूप घाणेरडी सवय आहे. प्रत्येक वेळेला मी इकडे होती, मी तिकडे होती, मी सिग्नलवर उभी होती, मग मी इथूनच जात होती, मी तिथूनच उडत होती, मग मी मळ्यातच होती, मळ्याच्या बाहेर होती आणि हे करत होती, मग टमराल घेऊन जात होती, मग मला असा एक्सपिरियन्स आला, मग तसा एक्सपिरियन्स आला, मग रोड क्रॉस करताना मी कोणाचं तरी बोलणं ऐकलं, प्रवास करताना बाजूच्या बाईने मला सांगितलं, तिला माझ्याकडे बघून असं वाटलं की हलकं व्हायला पाहिजे म्हणून ती माझ्याकडे हलकी झाली, पण मग मी भरली, माझं थोबाड भरलं. हे हिचं नेहमीच आहे. तसंच आता हिने स्टोरी काहीतरी सांगितली आहे आणि ही ज्या स्टोऱ्या रंगवून सांगणार स्वतःचा मोठेपणा दाखवण्यासाठी, त्याच्यामध्ये तुमच्या गावचं नाव, तुमच्या जिल्ह्याचं, तुमच्या तालुक्याचं, तुमचं जे काही आहे त्याचं नाव खराब होणार हे 100%. तर हिला आवर घाला पहिले. म्हणजे ह्याच्यावरून काय आहे की तुम्ही तिथे काही मदत बिदत काही करत नाही. ही आली, हिने मदत केली, नाही तर काय झालं असतं तिचं? इतर वेळेला कसं काय करतात हिच्या मदतीशिवाय? हिला धाडली तिकडे मदत करायला, नाहीतर मग काय खरं नव्हतं त्या बाईचं आणि तिच्या त्या मुलीचं आणि कोणाचंच. म्हणजे तुम्ही काय केपीवाले काय मदत बिदत काय तुम्हाला काय आहे की नाही तुमच्या ह्याच्यामध्ये? करायचं की नाही, की नुसतंच बघत राहायचं? म्हणजे मी नाही असं बोलत आहे, ती बोलते. म्हणजे हेच कळते ना, ह्याच्यावरून हेच सिद्ध होते. आमच्या मुंबईत नाही बुवा असं. आमच्या मुंबईमध्ये इतक्या गर्दीमध्ये वगैरे पण असं हात देऊन ट्रेनमध्ये चढवतात, ट्रेनमधून उतरायला मदत करतात, त्यानंतर एकमेकांना सांभाळून घेतात, कितीतरी वेळेला सीट देतात बसायला. हिला ते पण दिली नव्हती तेव्हा, माहिती आहे ना. शक्कल बघून शक्कल असल्यांना कोण नाही मदत करत आमच्या इथे. आमच्या इकडे पण असं ना माणूस बघूनच कळतो मदतीच्या लायकीचं आहे की नाही. हिच्यासारखीला नाही, हिच्यासारखीला हे असेच अनुभव येतात. मग असे अनुभव का आले हिच्या वाट्याला, ते पण ह्याचा पण हिने विचार करावा ना. इतके लोक का वाईट कमेंट करतात, इतके लोक का बोलतात, इतके लोक का हिची रियालिटी दाखवून देतात? मग हा तुझा कर्मा नाही का? हा पण कर्मासारखाच घे ना. हे सगळं जे तुझ्या बाबतीत होतंय ना, ते पण तुझं कर्माच आहे. ते तुला कर्मा मिळालंय. असं कसं फक्त दुसऱ्यांचा कर्मा, दुसऱ्यांना बोलायला, दुसऱ्यांना हे करायला कर्मा असतो, कर्मा येतो, कर्मा आल्याशिवाय राहत नाही. तुझं आलंय ते बघ आधी. स्वतःचं काय? स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पायचं वाकून. घाण सवय मेलीला. आणि काय ते तोंड लपवून जाते. मला बोलतेस ना, ते ऑटो जनरेटेड काय कॉमेंट येतात मंडळी, त्या कॉमेंटशिवाय आहे ना मला हार्डली लोक असं काहीतरी असं कॉमेंट करत असतील. बट ते तर ऑटो जनरेटेड, ह्या लोकांनी काहीतरी फालतू काहीतरी प्रॉम्प्ट देऊन ठेवलं आहे. ते प्रॉम्प्ट पण ह्या लोकांना देता येत नाही. त्या फालतू कॉमेंट सोडल्या तर आपला कर्मा एकदम शुद्ध आहे बाबा. पण हिला बघा, हिचं कॉमेंट सेक्शन तर भरलेलं असतं अक्षरशः. लोक अक्षरशः काढतात हिची तोंडावर आहे नाही ती पूर्ण उतरवून टाकतात. तर ते कसं काय आणि ते काय कुठल्या कर्माचं आपल्याला हे येत आहे की कुठलं फिरून आलंय, तर त्याचा विचार करायचा. तर दुसऱ्यांना बसली ते पकवायला आपली चोपडी नंगूबाई ठोकियावाडी. बघितलं का आज काय ते मेकअपचं कसं ते काय ते ब्लाऊजवर बसली आहे एकदम. म्हणजे एकदम बोलेगा की बोलताय. अगं काय लाज शरम तुला विकून खाल्लीस काय? ते अवतार केलाय काय ते? आणि काय मी कोणाला आवडेन का? आपल्याला एका ह्याच्यानंतर तिशीनंतर असं वाटतं स्वतःकडेच बघून की मी कोणाला आवडेन का? कोणाला आवडायला पाहिजे? कशाला आवडायला पाहिजे? आवडेन का म्हणे, आवडेन का? आणि कसं ते बसायचं काय ते अवतार करायचा? अगं मेकअप आर्टिस्ट वगैरे पण असतात, ते ट्युटोरियल किंवा असं दाखवताना क्लायंटला झाकतात पूर्ण, त्यांच्या अंगावर काहीतरी ओढणी वगैरे असं देतात, काहीतरी असं चांगलं हे करतात, त्यांना कवर करतात आणि नंतर ते मेकअप करतात. असे उघडे पागडे नाही बसत. हेच तुझी धंद्याची लाईन आहे. हेच करून ड्रायफ्रूटच्या बाता मारायला लागलाय तुझा भैरू.
आली मोठी कर्माच्या गोष्टी सांगते लोकांना. आणि तू जे काय करतेस ना ते काय मोठा कर्मा केलंस, तुझं हात दिलास त्या बाईला. हे ना आम्हाला 4थीमध्ये शिकवलं होतं, आम्हाला शाळेत 4थीमध्ये पण नाही, 1लीतच शिकवलं होतं की आंधळ्याला हात द्या, रस्ता क्रॉस करायला मदत करा, वृद्धांना मदत करा, अपंगांना नेहमी त्यांना असं काही कमीपणा दाखवू नका, पण त्यांना असं हसत मुखाने त्यांना विचारा की तुम्हाला काही मदत हवी आहे का, मी तुम्हाला क्रॉस करून देऊ का, किंवा दुसरं काही त्यांचं काम असेल तर ते करू का तुमच्यासाठी, असं करून त्यांना हेल्प करा. हे आम्हाला ना लहानपणीच शिकवलं आहे. हे आत्ता काय, हे आम्ही वर्षानुवर्ष करतोय. अरे बाबा, हिसाब नाही ठेवला पण आम्ही की काय केलं आणि किती केलं आणि काय, म्हणजे आमचं तर किती किती असेल पुण्य. आणि तू काय केलंस, काय नव्हेच ते. आज कधी नाही ते काय ते कोणाला हात दिला तर लगेच बसली आपली. असं केल्याने काय होतं माहिती आहे का, एवढ्या कर्माच्या गोष्टी करतेस ती, कर्म शून्य होतं. झालं तुझं उनो रिव्हर्स, परत झालं तुझं शून्य. काय फायदा एका बाजूने मदत करायची, मदत पण कसली मदत, कोणाला हात देणं म्हणजे काय खूप मोठं केलं का ग तू, काय केलंस एवढं. ह्याला माणुसकी म्हणतात, मदत नाही. तुला कसं कळणार ग, माणुसकी नावाचा प्रकारच नाही तुझ्यात. जर इतकी साधी गोष्ट तुला बसून सांगावी लागते, त्याच्यावरती तू एवढं असं म्हणजे काहीतरी महान कार्य केल्यासारखं असं एकदम लोकांना रंगवून रंगवून सांगत होती, त्याच्यावरती पैसा खाते तो अनुभव सांगून, विकतेस तो अनुभव, आणि त्याच्यावरचं खाणार काय तुझं कर्म असेल. जरा विचार कर, काय कर्मा झालं तुझं. मोठी कर्माला घाबरतेस ना, घाबरच. तुझ्यासारखीने ना घाबरायलाच पाहिजे. आणि हे पण लक्षात घे की मला पाठवलंय त्यासाठी, मी आहे तुझा कर्मा. समजलं ना, तुझ्या डोक्यावर थैथे 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 नाचायला आली मोठी येडीबाई. हट हुर्र पागलबाई. आणि तुझं ना मला 4 पट मिळतं, मला 2 पट मिळतं, मी असं केलं की मिळतो माझ्या बाबतीमध्ये, मला नेहमी मिळालं आहे मला. हो हे पण मिळणार हा तुला. हे पण कुठेतरी शेकशील ना असे दानकन, तेव्हा येतील 4 लोक हात द्यायला. नाही तर 4 खांदे तर असणारच आहे, ते तर सगळ्यांनाच लागतात. तू 1 हात दिला ना, तुला 4 देतील. हात म्हणते मी, खांदे तर बाय डिफॉल्ट मिळतातच. आणि तू म्हणतेस ना की असं आपण कितीतरी हे करत असतो आणि लक्षात पण नाही आपल्याला राहत, आपल्याला काही कळतच नाही, आपल्याकडनं होतच असतं. तसंच असलं पाहिजे, त्यालाच म्हणतात निस्वार्थ सेवा. हे म्हणजे आपण काहीतरी करायचं आणि आता मी ही स्टोरी सांगणार जाऊन, आता काहीतरी सांगू नको की मला लोकांना उदाहरण द्यायचं होतं वगैरे. उदाहरण द्यायला काय म्हणजे हे काहीच नव्हतं, हे फालतू काहीतरी सांगते. हे बेसिक आहे ग, बेसिक. हे काय तुझ्याकडनं काय शिकायची लोकांना काय गरज नाही, उलट तुला शिकायची गरज आहे की काय बोलायचं, किती बोलायचं, कुठली गोष्ट सांगायची, काय नाही सांगायचं. आता ती कॉईनची स्टोरी संपली का. हां, मी देवळात गेली, मग मला कॉईन दिला, मग असं झालं, मग तसं झालं. आणि त्या साडीचं तर म्हणजे तुझं कर्म बघ किती वाईट आहे, किती वाईट. ती देवी आई तुला प्रत्येक वेळेला दाखवून देते. ती साडीवाल्या बाईने पण तुला, जिने तुला साडी दिली, तिने पण तुझं पूर्ण म्हणजे तुझी पूर्ण इज्जतची धज्जा उडवली की कशी ऐसान फरामोश आहेस ती. असं कितीतरी आहेत ग. शेवटी सांगते काय, मला पाठवले तुझा हिसाब किताब ठेवायला, त्याच्यामुळे तिथे आता मांडायला बसली ना, फेफरं भरेल तुला, फेफरं. एक अंडी तर म्हणे की मला ना अंगावर काटा आला. म्हणजे तिचं काहीतरी, बाबा तुमच्या अंगावर शेकतंय, हा काटा बिटा येतोय अंगाला, आंघोळ करा, गोमूत्र शिंपडून घ्या. या बाईच्या सानिध्यात आज काटा आलाय, उद्या उबाळी येतील, उबाळी हिच्या तोंडावर आली आहेत तशी, तुमच्या अंगावर काटा आला. मोठे काटा लगा हैल गा ऊसाच्या शेतात आणि बाहेरच्या मळ्यात, हैरी काटल गा. आणि लास्टला ना फुल एकदम तिरमिरली होती, एकदम असं लागतोच, वाईट होतंच, असं होतंच. म्हणून सांगते, चांगलं वागा, चांगलं बोला, कोणाला असं बोलू नका. आणि वाईट बोलणं, वाईट हे करणं, वाईट चिंतणं आणि असं करणं आणि वाईट कॉमेंट करणं असं सोडा, नाही तर कर्मा येतोच. आणि नंतर बोलते की देव आहे, देव बघतो सगळं, मी तर सगळं देवाला सोडलंय. एक तर तू बाई ठरव, देव आहे की कर्म आहे की काय आहे, ते स्वामी आहेत की कोण, काय नक्की तू काय ते एक फिक्स कर.
एकतर म्हणजे ना असं एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी करते, मग ते स्वामींचं तर एकदम शून्यच करून टाकते. आणि कर नाही त्याला डर कशाला. आणि नंतर तूच म्हणते की देव बघेल आणि ते ते देवावर सोडून द्यायचं. मला राग येतो पण मी सोडून देते. अगं किती भयंकर खोटं बोलते ग. म्हणजे हे तर इतकं इतकं पाप आहे, इतकी पापी आहे ना ही पापी गुडिया. इतकं नुसतं असं बोलता बोलता खोटं खोटं कसं हिला तोंडाला पण असं हिला काय आता म्हणजे किती बोलावं हिला. काय लाज पण नाही वाटत. बेशरम येडीबाई. काय तर म्हणे किती. मग ते कमेंट सेक्शनमध्ये कोण भांडत असतं वाचा वाचा वाचा. एकदम पागल होऊन जाते. प्रत्येक वेळेला बोलते मी लक्षच देत नाही, मी लक्षच देत नाही. आणि वाचा 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 बसलेली असते तिकडे. नाहीतर मग काहीतरी अशी स्टोरी घेऊन येईल आणि दुसऱ्यांना शिव्या श्राप देईल. अगं हे सगळं तू केलंयस ना, ते तुला आता येणार आहे ते बघ आधी यडपटकुटची. आणि देव देव बघून घेईल ना, आणि देव सगळं त्याच्याकडे हिसाब किताब असतो, तर तो ठेवेल, आमचा पण ठेवेल. घाबरवायचं काय हे नाही. तू जसं म्हणते ना कोणी किती काही बोललं तरी काय होत नाही, मग तुझ्या बोलण्याने पण काय होणार नाही. तर स्वतःकडे ठेव. आमचं पण बघू, तुझ्या एकटीचं नाही. आम्ही आमचं बघून घेऊ, देवाचं आमचं 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 आम्ही बघून घेऊ. तू नको सांगू आम्हाला. आली मोठी. चल निकल लढेन पागलबाई येडीबाई. हट हुर. काही सांगायचं आपलं, बसायचं आपलं. पकाऊ कुठली शी. त्या बाईला माहिती आहे का की तिच्या बदल्यात एक एवढूसा एक मदतीचा हात देऊन, मदतीचं काय माणुसकीच्या नात्याने हात देऊन काय तुझ्या मनामध्ये किती काय काय साचलेलं होतं. किती गरळ ओखलीस ती, किती घाण असती, किती घाणेरडी आतून भरलेली ओकणारी गटारबाई. गटाराच्या पलीकडे राहून राहून गटार प्यायली असं वाटतं बोलण्यातनं. शी पकाऊ कुठची. मला आता बरं वाटतंय, मला आता एकदम छान वाटतंय. आता दिवस खूप छान गेला ना. मग बस झोप आता, पकवू नकोस. हे असलेच काहीतरी पकाऊ स्टोरीज त्या चच्च्याला सांगत असेल म्हणून तो जातो पळून. हिच्यापेक्षा तर मॅडमच्या तरी चांगल्या असतील स्टोरीज, थोड्या स्टँडर्ड असतील. ST XYZ YZ पागलबाई येडीबाई. हट हुर्र. ह्याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर. बाय. मासला.